मित्रांनो, व्हिडिओ नंबर 344. चला तर समजून घेऊया आजचा काय विषय आहे. आजचा विषय मित्रांनो, पती पत्नीचे नाते टिकण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या. काय ते बघूया. प्रत्येक नात्यात अशी वेळ येत असते जेव्हा पार्टनरच्या वागण्यानं नकळतपणे मनाला ठेच पोचते. तुम्ही याकडे अनेकदा दुर्लक्ष करता, पण कधी कधी मात्र डोक्यावरून पाणी जाते. अशा वेळी त्यावेळी वाद होणारे निश्चित असतं. तुम्ही मनानं स्ट्रॉंग असाल तर याचा काही फरक पडत नाही. काही गोष्टी त्यावेळी तुमचा मूड कसा आहे यावरही अवलंबून असतात. काय ते बघूया. शक्य असल्यास पार्टनरला माफ करा. सगळ्यात साधी, तुम्ही कोणत्या कारणानं निराश आहात, पार्टनरची कोणती गोष्ट खटकली याचा शोध घ्या. एकदा मूड ऑफ होण्याचं कारण समजल्यानंतर तुम्ही पार्टनर बरोबर या विषयावर चर्चा करू शकता. आपल्या नात्यात दुरावा येऊ देऊ नका. नात्यातील अहंकार. अनेकदा आपणच बरोबर आहोत असं आपल्याला वाटत असतं. पार्टनरनं नेहमी येऊन माफी मागायला हवी असं आपल्याला वाटेल. असा विचार करणं योग्य नाही. कारण जर तुमच्या पार्टनरनेही असाच विचार केला, भांडणं अजूनच वाढू शकतात. अशा स्थितीत कोणीही कोणाची माफी मागणार नाही. म्हणून नातं चांगलं राहण्यासाठी इगो बाजूला ठेवून राहा. त्याच्या किंवा तिच्या स्वारी बोलण्याची वाट पाहण्यानं मानसिक ताणही येऊ शकतो. त्यापेक्षा पार्टनरची समजूत काढा, मन मोकळेपणाने बोला. जबाबदारी घ्या. काय ते बघूया. आपल्याकडून चूक झाली असे आपल्याला वाटत असल्यास उशीर न करता ते स्वीकारून आपला जोडीदार माफी मागितल्यानंतर नक्कीच सगळं काही विसरून तुमच्याशी बोलायला येईल. माफी मागण्यात काही चूक नाही, विशेषतः जेव्हा ते आपल्या नात्यावर परिणाम करत असेल. तुमची वागणूक तुमच्या दोघांचे नाते वाचविण्यासाठी पूल म्हणून काम करते. भांडणं किती मोठं असलं तरी तुम्ही ठरवलं तर वाद मिटवून गोडवा टिकवून ठेवू शकता. भावनात्मक सपोर्ट. जेव्हा आपला जोडीदार तुमच्यावर रागावला असेल, मग ती मुलगी असो किंवा मुलगा, परंतु त्यावेळी तो तुमच्याकडून भावनिक पाठिंब्याची अपेक्षा करतो. अशा परिस्थितीत जर आपण स्वतःला भावनिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दाखवत असाल किंवा तो आपल्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी करत नसाल तर त्याच्या मनातील आदर तुम्ही गमावू शकता. बापरे. अबोला धरणं टाळा. दोघांमधील अबोला हा भांडणापेक्षा जास्त नुकसानकारक असतो. अशा स्थितीत समजूतदारपणा दाखवत घरच्या मोठ्यांचा सल्ला घ्या आणि बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा जास्त वेळ अबोला धरल्यास गैरसमज होण्याची शक्यता असते. जीवन केवळ सुखाचे नाव नाही, यामध्ये सुखासोबत संकटे सुद्धा येत जात राहतात. अशा वेळी कठीण परिस्थितीचा भाऊ करण्यामध्ये शहाणपण नाही. रागाचे काही स्पष्ट संकेत असतात ज्यावरून कळतं की तुम्ही रागात आहात. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.